दरम्यान छगन भुजबळ यांच्या स्वागतासाठी पक्षाच्या वतीनं मोठे बॅनर सुद्धा लावण्यात आलेले असून अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ असे बॅनरवरती फोटो देखील लावण्यात आलेले आहेत। शिर्डीमधल्या या फ्लेक्सचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये डिसेंबर महिन्यात छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर किंबहुना राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती। मंत्रिपद त्यांना मिळालं नव्हतं आणि त्यानंतर छगन भुजबळ नाशिकला निघून गेल्याचं पाहायला मिळालं होतं। साधारणपणे आता महिन्याभराचा हा सगळा घटनाक्रम होतोय आणि आज पहिल्यांदाच छगन भुजबळ आणि अजित पवार हे आमने सामने येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिर्डी येथे अधिवेशन पार पडत आहे। या अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जल्लोष तयारी करण्यात आलेली आहे। शिर्डीमध्ये अनेक ठिकाणी अनेक मोठमोठे फ्लेक्स लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। या फ्लेक्सचं वैशिष्ट्य म्हणजे छगन भुजबळांचा याआधी कधी बॅनरमध्ये फोटो नसायचा। छगन भुजबळांऐवजी या ठिकाणी तिघांचे महत्त्वाचे फोटो असायचे। याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे फोटो असायचे। आजच्या या बॅनरमध्ये मात्र आता छगन भुजबळांचा देखील समोर फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, पहिले प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या ज्यावेळेस नाराजी सुरू झाली होती त्यानंतर मात्र पक्षाकडून चुप्पी साधण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं। कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देखील छगन भुजबळ ह्या विषयावर बोलायचं नाही अशा पद्धतीच्या सूचना होत्या। आज मात्र दिवस वेगळा आहे। आज पक्षाचं शिबिर सुरू होत आहे आणि या शिबिरासाठी छगन भुजबळ शिर्डीहून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या नाशिकहून या कार्यक्रमाला येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। शिबिराला ते हजेरी लावणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी अशा पद्धतीचे शिर्डीमध्ये सध्या खूप मोठमोठे बॅनर जे आहेत ते लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या शिबिराच्या निमित्तानं जोरदार तयारी केली आहे आणि सर्व जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत ते शिबिराला येतील। धनंजय मुंडे हे देखील 12 वाजेपर्यंत शिर्डीमध्ये पोहोचतील अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। कॅमेरामॅन अरविंद बारगेसह निलेश मुगावले, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।